नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात अर्थातच सारांश. लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव म्हणजे मतदान. मतदान ही एक घटना नसून हजारो स्वातंत्र्य सैनिक फासावर गेल्यानंतर आम्हा सर्वांना मिळालेला तो एक संविधानिक अधिकार आहे. मात्र भावनेला हात घालून जर हजारो नागरिकांना या हक्कापासून मतप्रदर्शनापासून वंचित ठेवण्याचा एक नवा प्रकार अलीकडे महाराष्ट्रात सुरू झाला आहे. मी बोलतोय ते बारामतीच्या पोटनिवडणुकीबद्दल. बारामतीची पोटनिवडणूक अविरोध व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होते. उद्धव ठाकरे यांनी हा आग्रह मान्यही केला. मात्र काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश मोरे यांना सुनेत्रा पवारांविरुद्ध उभा केलं. अविरोध निवडणुकीचे राजकारण चालू असताना तब्बल 55 जणांनी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध अर्ज दाखल करून भावात्मक राजकारणाला आव्हान दिलंय. माझा मूळ प्रश्न हा आहे की अविरोध निवडणूक का आणि कशासाठी? सुनेत्रा पवारांबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला सहानुभूती आहे. त्यांच्या दुःखात सगळे सहभागी आहेत. पण मुद्दा निराळा आहे. अविरोध निवडणूक हा प्रकार लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारा आहे की या मूल्यांसमोर प्रश्न उभे करणारा आहे? गत काही वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कमालीच्या गढूळ पाण्याच्या जहाजावरून प्रवास करत आहे. रात्रीतून होणारी भल्या भल्यांची पक्षांतरं, फाटाफूट, अनैतिक प्रकरणं, भ्रष्टाचार आता ही जणू महाराष्ट्राची वैशिष्ट्यच होत आहेत. त्यात अविरोध निवडणूक नवा फंडा गत महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणामध्ये समोर आला. सत्ता, संपत्ती आणि दहशतीच्या जोरावर अनेक जण अविरोध निवडून आले. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की खरोखरच असा प्रामाणिक, जनहितासाठी झटणारा, गोरगरिबांसाठी तळमळ असणारा पवित्र राजकारणी व्यक्ती तुमच्या भोवताली आहे का की ज्याला खरंच विरोध होणार नाही व जनताही त्याला अविरोध निवडून देण्याच्या बाजूने असेल? अर्थातच असा राजकारणी सापडणं हे कठीण आहे. मग जनतेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर अविरोध निवडणूक लादून त्यांना मतदानापासून वंचित ठेवणारे राजकारण हे जनहिताच्या विरुद्धच म्हणायला पाहिजे. अजित पवार यांच्या आकस्मित झालेल्या निधनामुळे महाराष्ट्र हळहळला. केवळ पवार कुटुंबीय नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसावर हे कोसळलेलं दुःख होतं. त्याबद्दल अवघा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या दुःखात सामील आहे. उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी केलेल्या भावनाप्रधान भाषणातून हे दुःखही जाणवत होतं. दादांचं जाणं ही केवळ माझी, माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मंडळी, भावना आणि लोकशाही यात मोठी भिन्नता आहे. ही बाब निराळी आहे की अलीकडे भावनापूर्ण लोकशाहीचे नवे पर्व सुरू झालेले आहे. लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका भावनेवरच जिंकल्या जातात असं आज दिसतंय. मग यात कधी परराष्ट्र द्वेषाचा, कधी धर्म, कधी जात यासह अन्य बाबींचा वापर होतो आणि याला कोणताही पक्ष अपवाद नाही. अजितदादांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणूक ही अविरोध व्हावी ही भावना व्यक्त करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतः अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये उमेदवार देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता. त्यांनी ही भावनेपेक्षा लोकशाहीला, त्याच्या मूल्यांना जास्त महत्त्व दिलेलं होतं. काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा न दिल्याने संतप्त झालेल्या पार्थ पवारांनी काँग्रेस अधोगतीला जात आहे अशी जहरी टीका केली. त्यावर शरद पवारांनी मात्र काँग्रेसने उमेदवार देणे यात काही गैर नाही, ही भूमिका लोकशाही पद्धतीची आहे असं म्हटलं. असं म्हणत असताना त्यांनी पार्थ पवारांचे कानही टोचले. पवार म्हणाले की राजकारणामध्ये कोणतेही विधान करत असताना परिपक्वतेची आवश्यकता असते. तर रोहित पवार यांनीही पार्थ पवार यांच्यावर सडकून टीका केली. कॉमेंट आपण काहीतरी करून जातो, त्याच्यामुळे कुठेतरी अडचणी वाढू शकतात.
त्या बाबतीत कुठेतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता. त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही पार्थ पवारांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. पटोले म्हणाले, गुडघे टेकलेल्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये. ज्यांना धड भाषण करता येत नाही ते कुटुंबियांच्या पुण्याईवर खासदार झालेले आहेत. जमीन घोटाळ्याच्या चौकशीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर राजकीय स्वय म्हणून शांत राहणाऱ्या कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये. बारामती पोटनिवडणूक विरोध करण्याचा प्रयत्न पूर्णतः अयशस्वी झाला असंच चित्र आज दिसतंय. 55 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात 24 जण बारामतीचे स्थानिक उमेदवार आहेत. शिवाय पुणे, सोलापूर, सातारा, बीड, नाशिक, ठाणे आणि संभाजीनगरचे अन्य उमेदवार आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अर्ज भरलेला आहे. या प्रकरणात करुणा मुंडे यांना सुनेत्रा पवारांपेक्षा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनाच नेहमीप्रमाणे पेचात पकडण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय असंच राजकीय विश्लेषकांचं मत आलेलं आहे. काँग्रेसने आकाश मोरे जे वकील आहेत त्यांना उमेदवारी दिली. मोरे यांचे कुटुंबीय कट्टर काँग्रेसचे आहे. त्यांचे वडीलही काँग्रेसतर्फे विधानसभेचे सदस्य होते. धनगर समाजातून येणाऱ्या आकाश मोरे यांनी पवारांच्या विरुद्ध सतत संघर्ष करीत काँग्रेसचे अस्तित्व बारामतीमध्ये टिकवून ठेवलेलं आहे. हे विशेष. बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 55 नव्हे तर 155 उमेदवार उभे राहिले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय हा निश्चित आहे असं मानलं जातं. तरीही गरज नसताना पार्थ पवार यांनी काँग्रेसला अंगावर घेतलं. त्यामुळे भडकलेली काँग्रेस, नाराज झालेले शरद पवार या उद्भवलेल्या स्थितीमुळे अचानक या निवडणुकीमध्ये रंग भरला. या रंगाची उधळण कशी होते हे दिसेलच. शरद पवार प्रचारात उतरणार काय? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जो संघर्ष निर्माण झालेला आहे याचा भविष्यामध्ये त्यांच्या युतीवर परिणाम होणार काय हे आता आपल्या सगळ्यांना नंतर भविष्यामध्ये दिसणारच आहे. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत होता सारांश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि कॉमेंट्स करा. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. तुम्ही पाहत राहा आणि इतरांनाही सांगा पाहायला सारांश.